जागतिक सुनामी जनजागृती दिवस. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड सुनामी अवेअरनेस डेज याबद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा स्थापन करण्यात आला, या दिवसाचे महत्त्व काय आहे, हा दिन का साजरी करतात, सुनामी म्हणजे काय आणि जागतिक सुनामी जनजागृती दिन 2025ची थीम काय आहे, या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. जागतिक सुनामी जागरूकता दिवस 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशनने स्थापन केला. सुनामीसह जपानच्या ऐतिहासिक अनुभवांपासून प्रेरित होऊन 5 नोव्हेंबर हा दिवस निवडला गेला. यामागील कारण असं आहे की 5 नोव्हेंबर हा दिवस जपानच्या इनामुरा नो हाय या कथेच्या स्मरणार्थ निवडला गेला आहे, ज्यामध्ये एका जपानी गावकऱ्याने आपल्या शेजाऱ्यांना इशारा म्हणून तांदळाच्या ढिगाऱ्यांना आग लावली आणि येणाऱ्या सुनामीपासून त्या सर्व गावकऱ्यांचे प्राण वाचवले. सुनामीपासून बचाव करण्यासाठी आपण कोणती सुरक्षित पावले उचलावी, या गोष्टी समजून घेतल्याने आपण सुनामीमुळे होणारे नुकसान कमी करू शकतो आणि त्याचबरोबर जीव वाचवू शकतो. जागतिक सुनामी जागरूकता दिवस जगभरातील लोकांना सुनामीपासून धोका असलेल्या क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो. सुनामी हा शब्द जपानी शब्द त्सू म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाट या शब्दांपासून बनला आहे. समुद्राच्या तळाशी झालेला भूकंप अथवा समुद्राच्या सपाटीखालील भागात झालेला ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. या ऊर्जेमुळे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून समुद्राच्या पाण्याच्या वर्तुळाकार तरंगाच्या स्वरूपात प्रचंड मोठ्या आकाराच्या लाटा तयार होतात. या अवाढव्य आकाराच्या लाटा ज्यावेळी समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकतात, त्या घटनेला सुनामी असे म्हटले जाते. 2004 साली हिंदी महासागरातील सुनामी आणि 2011ची जपानमधील तोहोकू सुनामी यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. सुनामीसाठी तयार रहा, सुनामी प्रतिबंध व तयारीत गुंतवणूक करा, बी सुनामी रेडी, इन्व्हेस्ट इन सुनामी प्रिपेडनेस ही या वर्षीची थीम आहे. ही संकल्पना सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी पूर्वतयारी, गुंतवणूक आणि समुदाय प्रशिक्षण यांचे महत्त्व अधोरेखित करते. उदाहरणार्थ 2004च्या सुनामीवेळी ज्या भागात मँग्रोव्ह म्हणजे सुंदरवन जास्त होते, तिथे लोक आणि घरांचे नुकसान तुलनेने कमी झाले. सुंदरबन हा गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमावर असलेला मोठा खारफुटी जंगल प्रदेश आहे. तो भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांत पसरलेला आहे. सुंदरी वृक्षांच्या मुळांमुळे पाण्याची गती कमी होते, त्यामुळे सुनामी किंवा वादळाच्या लाटा किनाऱ्यावर आदळताना त्यांचा जोर कमी होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक सुनामी जागरूकता दिवस का साजरी करतात, तो केव्हा असतो, सुनामी म्हणजे काय आणि यंदाची थीम काय आहे, या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. दरवर्षी जागतिक सुनामी जनजागृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय पहिला 1 नोव्हेंबर, पर्याय दुसरा 5 नोव्हेंबर, पर्याय तिसरा 9 नोव्हेंबर आणि पर्याय चौथा 21 नोव्हेंबर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.